या जगामध्ये कितीतरी असे विद्यार्थी आहेत ज्यांनी अभ्यास केलेलं त्यांच्या लक्षात राहत नाही। मग ते ब्रेन वीक आहेत का? तर नाहीत, कारण दिवसभरामध्ये आपल्या बरोबर कितीतरी अशा गोष्टी घडतात, त्या जर सर्व गोष्टी आपण जर लक्षात ठेवल्या तर आपल्या मेंदूचा कचरा होईल। मग आपला मेंदू डस्टबिन आहे का? नाही। मग अभ्यास केलेलं लक्षात कसं ठेवायचं? मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून आणि भरपूर रिसर्च केल्यावरती अशा 3 टिप्स शोधून काढल्यात। त्या टिप्स जर फॉलो केल्या तर तुम्ही अभ्यास केलेलं 100% लक्षात ठेवणार। त्यासाठी पहिली टिप्स आहे स्टडी लेस स्टडी गुड। म्हणजे तुम्ही अभ्यास कमीच करा पण खूप महत्त्वाचा अभ्यास करा। यासाठी ना एक 80-20 रूल लागू होतो। विल पर्डो यांचा एक जगाला सिद्धांत दिला 80-20 रूल। 80-20 रूल म्हणजे काय की तुमचा 20% तुमचा 20% एफर्ट 80% रिझल्ट आणून देऊ शकतो। 80-20 चा रूल शिकवताना विल पर्डो उदाहरण देतात की या जगामध्ये 80% पैसा 20% लोकांकडे आहे। या जगामध्ये 80% ट्रॅफिक 20% रोडवरती होतं। या जगामध्ये 80% अल्कोहोल 20% लोक पितात आणि 80% पाऊस 20% ढगातून येतो। आणि हाच रूल तुमच्या परीक्षेत सुद्धा लागू होतो। 100% मध्ये 20% खूप कमी आहे। मग याचा अर्थ की त्यातील मोस्ट इम्पॉर्टंट तुमच्या सिलेबसमध्ये परीक्षेत जे येणार आहे त्यातील मोस्ट इम्पॉर्टंट 20% वरती फोकस करा आणि ते खूप लक्षपूर्वक काढून त्याच्यावरती अभ्यास करा। 80% रिझल्ट नक्की आहे। आपला 2 नंबरचा पॉईंट येतो स्टडी इन मॉर्निंग। हा माझा सर्वात आवडता विषय, कारण सकाळी आपला कॉन्फिडन्स पीकवर असतो आणि सकाळी अभ्यास केल्याने आपल्याला डिस्टर्ब करायला कोण नसतं। त्यामुळे हार्वर्ड युनिव्हर्सिटीने रिसर्च केला होता। त्या रिसर्चमध्ये असं कळलं की दिवसभरात 10 तास अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यापेक्षा जो विद्यार्थी सकाळी उठून 1 तास अभ्यास करतो त्याचा रिझल्ट जास्त होता। आणि स्वतः प्राईम मिनिस्टर सुद्धा सांगतात, पहा एक रीजनेबली सुबह सूर्योदय के पहले अगर तैयार होकर के पढ़ना शुरू करते हैं तो पूरी तरह आप बिल्कुल मन से एकदम तंदुरुस्त होते हैं। जैसे बारिश के बाद आसमान कैसा साफ नजर आता है वैसा मन भी होता है। अब आप सोचिए उस समय जो आप पढ़ेंगे वो ज़्यादा रजिस्टर होगा कि नहीं होगा। और इसलिए हमारे यहाँ अनुभव से ऐसा माना गया और दुनिया में भी शायद माना गया है, मेरे पास कोई साइंटिफिक एनालिसिस तो नहीं है, लेकिन जो माना गया है और जिसमें मेरा भी विश्वास है कि सुबह बहुत ही उत्तम कालखंड होता है। फ्रेश होते हैं, थकान नहीं होती है और अध्ययन से ही शुरू करते हैं तो ज़्यादा अच्छा रहता है। पीएम मोदी तर सांगतातच, पण आपला पौराणिक शास्त्र सुद्धा सांगतं की सकाळच्या पारी आपला ब्रेन खूप ऍक्टिव्ह असतो आणि त्यावेळेस आपण जर केलेला अभ्यास किंवा आपण केलेली कोणतीही गोष्ट आपल्या ब्रेनमध्ये टाकली तर ते आयुष्यभरासाठी कायमस्वरूपी आपल्या ब्रेनमध्ये छापली जाते। सर्वात शेवटचा पॉईंट आणि खूप महत्त्वाचा आहे, तो पॉईंट कोणच फॉलो करत नाही की अभ्यास करताना थोडीशी रेस्ट घेणे। म्हणजे काय, एका दिवसात आपण कामही करतो आणि झोपतो सुद्धा आणि परत दुसऱ्या दिवशी कामही करतो, तसंच अभ्यासामध्ये हा नियम लागू होतो। अभ्यास करताना तुम्ही रेस्ट घेणं खूप गरजेचं आहे। रेस्ट घेण्याचं कारण म्हणजे तुम्हाला पुन्हा एनर्जी यावी। काही लोक खूप अभ्यास करतात, एवढा अभ्यास करतात की त्यांना पुन्हा अभ्यास करण्याचं मनच होत नाही किंवा खूप अभ्यास करल्यामुळे तुमच्या लक्षात सुद्धा काय राहत नाही। त्यासाठी तुम्ही प्रोमोडो टेक्निकचं यूज करू शकता। खूप साधी टेक्निक आहे। तुमचं प्रत्येक काम 25-25 मिनिटांमध्ये डिवाइड करायचं। असं 4 वेळा झालं की परत 15 मिनिटाचा रेस्ट घ्यायचा। म्हणजे काय की तुम्ही 25 मिनिटं अभ्यास करायचा, 5 मिनिटं रेस्ट घ्यायचा, परत 25 मिनिटं अभ्यास करायचा, 5 मिनिटं रेस्ट घ्यायचा। असं 4 वेळा झालेस मध्ये 15 मिनिटाचा रेस्ट घ्यायचा। मधल्या वेळी तुम्ही दुसरं कोणतंही काम करू शकता। याने काय होतं की तुमचं अभ्यास करण्यात मन लागतं। जास्त अभ्यास केल्याने तुमच्या लक्षातही काय राहत नाही, तुम्हाला अभ्यास करण्याचं मन सुद्धा होत नाही। तर मित्रांनो, परीक्षा जवळ आली, खूप अभ्यास करा, खूप मोठे व्हा आणि ह्या 3 टिप्स फॉलो करा आणि मला कमेंट करून सांगा की ह्या टिप्स फॉलो केल्यामुळे तुम्ही आयुष्यात किंवा परीक्षेत खूप पुढे गेला। धन्यवाद।